नमस्कार. मी प्रणय कंसर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 23 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठली महत्त्वाची न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे राज्यात महागुंतवणूक. वर्षभरात 2 लाख कोटींचे करार. 61,000 कोटींच्या नव्या गुंतवणुकीतून 2.5 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत वर्षभरात परदेशी कंपन्या आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांशी सामंजस्य कराराद्वारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यात राज्य सरकारला यश आले आहे. गेल्या 6 महिन्यात कोरोना काळात 1,12,000 कोटींची गुंतवणूक राज्यात आली असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले. आपल्यासाठी ते महत्त्वाचं काय आहे? आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र विषय जाणून घेणे. तर आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 ठीक आहे याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ. तर आपल्याला माहिती आहे की कोरोना काळ आहे, इकॉनॉमी आपली खूप जास्त स्लोडाऊनचा फेजमधनं चालली आहे. ठीक आहे, मग आता कोरोना संपल्यानंतर आपल्याला कसे काय आपली इकॉनॉमीला पुन्हा पटरीवरती आणायचं आहे त्यासाठी आपण एक मिशन लॉन्च केला. त्या मिशनचं नाव काय होतं? तर मिशन बिगिन अगेन. ठीक आहे, मिशनचं नाव काय आहे? मिशन बिगिन अगेन. आणि या मिशन बिगिनच्या अंतर्गत आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 हा कार्यक्रम राबवला. ओके, कारण काय होतं? आपली इकॉनॉमीला पुन्हा आपल्याला पटरीवरती आणायचं आहे. त्याच्यासाठी काय लागेल? तर त्यासाठी आपल्याला पैसा लागेल. पैसा कुठून येईल? तर आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट मागावी लागेल. आता फॉरेन इन्व्हेस्टमेंट मागवासाठी आपल्याला एखादं काहीतरी मिशन वगैरे लॉन्च करावं लागेल. तर तो मिशन कुठला? मिशन बिगिन अगेन. आणि त्याच्या अंतर्गत मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 हे कार्यक्रम आपण स्टार्ट केला. ठीक आहे, आता लक्षात घ्या, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0च्या अंतर्गत आपली जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे त्यांनी प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर, काय बरं? प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर हे लॉन्च केला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? तर प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? तुमच्याकडे आधीपासून तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर जे लागते एखाद्या कंपनीला स्वतःची प्रॉपर्टी एस्टॅब्लिश करण्यासाठी, तो अख्खा इन्स्टॉलेशन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर हे तुम्ही रेडी करून ठेवतात. कंपनीला फक्त इथे यायचं आहे स्वतःची मशीन घेऊन आणि डिरेक्टली तिथं काम चालू करून टाकायचं. त्यांना इतर कुठल्याही प्रकारची तकलीफ इथे देता येणार नाही. कसं असतं की नॉर्मली एखाद्याला कंपनी प्रस्थापित करायची आहे, मग आधी कंपनीसाठी शेड बांधा, त्याआधी तर जमीन घ्या, जमीनसाठी कितीतरी पेपर्स वगैरे आणा, त्यानंतर त्याच्यावरती स्वतःचा शेड बांधा, शेडनंतर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आणा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा जो प्रोडक्शन आहे तो स्टार्ट करू शकतात. इथे महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय सांगते? आम्ही तुमच्यासाठी आधीच लँड वगैरे ठेवलेली आहे, आम्ही तुमच्यासाठी आधीच इन्फ्रास्ट्रक्चर सर्व बनवून ठेवलं आहे, तुम्ही फक्त पैसे आणा आणि मशीन आणा आणि इथे तुमचा कारभार चालू करा. आमच्याकडे आम्ही तुमच्यासाठी वर्करसुद्धा रेडी ठेवलेत. ओके, तर याला सांगतात प्लग अँड प्ले. ठीक आहे, फक्त या आणि फटाफट काम सुरू करा, तुम्हाला काहीच इथे दुसरी तकलीफ होणार नाही आहे. ओके, तर याला म्हणतो आपण काय? याला आपण म्हणतो प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे, आता प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंतर्गत काय काय येते ते सुद्धा लक्षात घ्या. तर आपण बिल्डिंग वगैरे बांधणे, ठीक आहे, तसंच जे पॉवर, वॉटर आणि सिवेज कनेक्टिव्हिटी. ओके, पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटी लागते कंपनीला, तसंच वॉटर अवेलेबिलिटी लागते, पाणी लागतं आणि सिवेज लागतो. म्हणजे काय? जे वेस्ट वॉटर असते त्याला बाहेर काढण्यासाठीची जे एक यंत्रणा असते त्याला आपण सिवेज म्हणतो. ठीक आहे, हे तीनही आम्ही गव्हर्नमेंट अवेलेबल करून देणार. ओके, तसंच रोड कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करणार, रस्त्याची कनेक्टिव्हिटी असणार आहे. ओके, आणि बेसिक जेवढे काही तुम्हाला लागतील क्लिअरन्ससाठी गोष्टी ते सर्व गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तुम्ही फक्त या, ठीक आहे, इन्व्हेस्ट करा आणि काम सुरू करून टाका. बाकी काय ते आम्ही गव्हर्नमेंट बघून घेऊ. ओके, या स्कीमच्या अंतर्गत आपण काय केलं? तर आपण 40,000 एकर लँड, ठीक आहे, एवढी अवेलेबल ठेवली आहे कंपनीजसाठी की आज उद्या जर कंपनी आली तर त्यांना जमीन शोधावी लागणार नाही. आमच्याकडे 40,000 एकर जमीन आहे, तुम्ही फक्त या, आम्हाला ही जमीन पाहिजे, आम्ही तुमचं नावावर करून टाकू, लीज म्हणजे जे काय असेल ते लीज पिरियडवरती, आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती काम सुरू करा. ओके, तसंच ऑटोमॅटिक परमिशनसुद्धा भेटेल तुम्हाला 48 तासांच्या अंतर्गत. ठीक आहे, जे काही परमिशन लागेल ते ऑटोमॅटिक माध्यमातून भेटेल. म्हणजे काय? इथे कुठल्याही प्रकारे रेड टेपिझम होणार नाही. रेड टेपिझम म्हणजे करप्शन एका प्रकारे. ठीक आहे, लाचलुचपत जे घेतात ना तसं काही प्रकार घडणार नाही. 48 तासाच्या अंतर्गत तुम्हाला महापरवाना रूटच्या माध्यमातून, ओके, महापरवाना रूटच्या माध्यमातून जे काही आपले परमिशन्स लागतील ते तुम्हाला भेटून जाईल. तसंच आम्ही काय केलं आहे? तर आम्ही एक इंडस्ट्री एम्प्लॉयमेंट ब्युरोसुद्धा ओपन केलं आहे. इंडस्ट्री एम्प्लॉयमेंट ब्युरो म्हणजे काय? तर याच्यामध्ये जसं मॅरेज ब्युरो असते त्याच्यामध्ये कसं ज्यांना
म्हणजे मॅरेज ब्युरोमध्ये ज्यांना लग्न करायचे आहे ते एकत्र येतात आणि तिथे स्वतःची कंडिशन्स वगैरे ठेवतात. तसं इथे काय असेल, इथे लेबर्स त्यांचं सर्व क्वालिफिकेशन, ते कुठल्या स्किल्समध्ये माहीर आहेत, हे सर्व इन्फॉर्मेशन या लेबर ब्युरोमध्ये देतील. आणि जे कोणी कंपनी महाराष्ट्रामध्ये आले त्यांना कुठल्या प्रकारचे लेबर पाहिजे ते या लेबर ब्युरोवरती जातील आणि तिथून त्या लेबर्सना डायरेक्ट रिक्रूट करतील. ओके, म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई या दोघांना एकत्र आणण्याचं काम करेल हा इंडस्ट्री एम्प्लॉयमेंट ब्युरो. ठीक आहे, त्यामुळे कुठे तुम्हाला इतर जागेवरती जाऊन लेबर शोधायची सुद्धा गरज लागणार नाही. ओके, तर ही सर्व आपण इनिशिएशन घेतलेत किंवा हे सर्व आपण स्टार्ट घेतले कशामध्ये, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0च्या अंतर्गत. ठीक आहे, ही सर्व आपण फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो एखाद्या कंपनीला जे फॉरेनमधनं इंडियामध्ये येतं आहे. आणि फॉरेनमधनं येऊ किंवा इंडियाची असो काही फरक पडत नाही. ठीक आहे, दोघांनी आपण सिमिलरली ट्रीट करणार आहे, दोघांनी एकच पायरीवरती आपण ट्रीट करणार आहे करणं. आणि महत्त्वाचं काय माहिती आहे का, की यंदाचं जे मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0चं अंतर्गत जे काही इन्व्हेस्टमेंट आलेत ना, ते सर्व भारतीय इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, बाहेरून आलेले इन्व्हेस्टमेंट खूप जास्त कमी आहेत. ओके, हे आपल्यासाठी एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, चला तर हे आपण बघितलं मॅग्नेटिक महाराष्ट्राविषयी. बघू पुढे कुठली न्यूज आहे. ओके, पुढे जे न्यूज आहे ते आहे जवान सुजित किर्दत सिक्कीममध्ये हुतात्मा. ओके, इथे आपल्याला ITBP विषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे. ओके, ITBPचा फुल फॉर्म काय आहे, तर ITBPचा फुल फॉर्म आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस कधी अस्तित्वात आली होती, तर 24 ऑक्टोबर 1962 रोजी अस्तित्वात आली होती. ओके, जेव्हा आपलं इंडो चायना वॉर चाललं होतं किंवा इंडो सैना वॉर जेव्हा चाललं होतं, ओके, त्या दरम्यान इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स जे आहे ते अस्तित्वात आली होती. जेव्हा याला 24 ऑक्टोबर 1962मध्ये बनवण्यात आला तेव्हा त्याला CRPF ॲक्टच्या अंतर्गत बनवण्यात आलं होतं. ओके, परंतु कालांतराने आपण काय केलं, तर 1992मध्ये आपण IDBP ॲक्ट पास केला. ठीक आहे, म्हणजे काय, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स ॲक्ट 1992 हा पास केला. आणि याच्या माध्यमातून आपण ITBPला एक स्टॅच्युटरी स्टेटस दिला, म्हणजे कायद्याच्या अंतर्गत बनलेली एखादी बॉडी. ठीक आहे, त्यानंतर आपण 1994साठी त्याच्यासाठी रूल्स बनवले, म्हणजे त्याचं एखादं कंपोजिशन किंवा त्याची बॉडी कशी असली पाहिजे, ते कुठे कुठे काम करणार. ठीक आहे, आणि त्याला हँडल कसं काय करता येईल, तर ते सर्व आपण रूल्स बनवले. कधी बनवले, 1994 साली. ओके, त्यांचा मोटो काय आहे, तर मोटो आहे शौर्य, दृढता, कर्म, निष्ठा. काय बरं, शौर्य, दृढता, कर्म, निष्ठा. ओके, वेलोर, डिटर्मिनेशन, डिवोशन टू ड्युटी, हे त्यांचा मोटो आहे. ओके, आता काम काय करते, तर लक्षात ठेवा, जे बॉर्डरवरती हे सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं काम करते. मग बॉर्डरवरती कुठल्याही प्रकारे जर तुम्ही बॉर्डरची मॅनेजमेंट जे असते, ठीक आहे, किंवा बॉर्डरचे काही रूल्स असतात, ते रूल्स जर तुम्ही व्हायलेट केले तर तुम्हाला मग तिथे सजा दिली जाते. ठीक आहे, मग बॉर्डर प्रोटेक्ट करायचं काम, ओके, काय बोललो मी, बॉर्डर प्रोटेक्ट करायचं काम कोण करते, तर ते आपली ITBP करते. पण लक्षात घ्या कुठले बॉर्डर, तर जे आपली नॉर्दर्न बॉर्डर्स जी आहेत, ठीक आहे, उत्तर दिशेमध्ये जी काही बॉर्डर्स लागतात ना, जसं की आपले उत्तराखंड झाला, ठीक आहे, त्यानंतर सिक्कीम झाला, अरुणाचल प्रदेश झाला, जी तिबेट जोडी बॉर्डर लावतात, आपले जे काही राष्ट्र तिब्बत जोडी बॉर्डर लावतात ना, तर त्यांना ती बॉर्डर प्रोटेक्ट करायचं काम करते कुठलं, तर आपलं ITBP. तसंच इलिगल इमिग्रेशन, जे लोक इलिगली भारतामध्ये येतात त्यांना रोखायचं काम करते. ट्रान्सबाउंड्री स्मगलिंग कमी करते. स्मगलिंग म्हणजे जे हेरफेरीचे हेरफेर होते ना बॉर्डरवरती, ते बॉर्डरवरती जे हेरफेर होते त्याला खतम करायचं काम करते. ओके, तसंच जे काही इम्पॉर्टंट पर्सन्स वगैरे आहेत, ओके, आता भारतामध्ये राष्ट्रपती झाले, उपराष्ट्रपती झाले, तर यांना प्रोटेक्शन द्यायचं कामसुद्धा ITBP करते. तसेच इम्पॉर्टंट इन्स्टॉलेशन्स झाले, ठीक आहे, जसे की न्यूक्लिअर पॉवर प्लांट झाले, तसेच बँक झाले, तर यांनासुद्धा प्रोटेक्शन द्यायचं काम कोण करते, हा ITBP करते. ओके, तसंच जर कुठे काही डिस्टर्बन्स वगैरे झाले असेल, व्हायलन्स वगैरे झालं असेल किंवा रायट वगैरे झाले असतील, ठीक आहे, तर तिथे जाऊन जे आपलं लॉ अँड ऑर्डर आहे, ठीक आहे, लॉ अँड ऑर्डर आहे त्याला रिस्टोअर करायच्या कामामध्ये सुद्धा ITBPची मदत घेतली जाते. ओके, आता लक्षात घ्या, ITBP कुठल्या जे राज्य आहेत त्यांचा बॉर्डरवरती आहे, तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, म्हणजे काय झालं, की जे काही राष्ट्र आता सध्या इंडिया आणि चायनाची बॉर्डर लावत आहेत, जे राज्य इंडिया आणि चायनामध्ये बॉर्डर बनवत आहेत, त्या राज्यांवरती किंवा त्या राज्यांमध्ये हे ITBP काम करते. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा कुठले आहेत, तर ते आहेत जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश.
ठीक आहे. तसंच जे काराकोरम पास आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये आणि जेलेपला पास आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट, आपण पासेस आधी बघितले. ठीक आहे, तर त्यांना पुन्हा एकदा तुम्ही रिवाईज करून घ्या. तर काराकोरम पास आहे जम्मू आणि काश्मीर आणि जेलेपला पास आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. यांनासुद्धा ते प्रोटेक्शन द्यायचं काम करते. ठीक आहे. महत्त्वाचं काय तर 9,000 फीट ते 18,750 फीट एवढ्या उंचीवरती ITBP काम करतो. ठीक आहे, प्रोटेक्शन द्यायचं काम करतो कोण? ITBP. कुठे? 9,000 फीट ते 18,750 फीटपर्यंत एवढी उंचीवरती. तसंच 0 ते -45 डिग्री, ठीक आहे, एवढ्या टेम्परेचरवरती सुद्धा ITBP काम करू शकते. ओके. त्यानंतर मी सांगितलं होतं की महत्त्वाचे जे पर्सन्स असतात त्यांनासुद्धा सिक्युरिटी द्यायचं काम करते. तर ITBP जे आहेत ते राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन, तसंच रामटेक मोनेस्ट्री कुठे आहे? सिक्कीममध्ये. इम्पॉर्टंट आहे काय? रामटेक मोनेस्ट्री. तसंच तिहार जेल दिल्लीमध्ये, लबासना उत्तराखंडमध्ये, तसंच चंदीगड आणि जम्मू अँड काश्मीर. ठीक आहे. तर या जागेवरती सुद्धा सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे? तर ते ITBPचं आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे ITBP, लक्षात ठेवा. सध्याचे त्याचे डिरेक्टर जनरल कोण आहे? तर सध्याचे डिरेक्टर जनरल आहे ते आहे सुरजीत सिंग. ओके. तर हे आपण बघितलं कशाविषयी? हे आपण ITBP विषयी बघितलं. नेक्स्ट न्यूज आहे ती आहे वंध्यत्व निवारणासाठी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा पुढाकार. राज्यातील पहिले शासकीय IVF केंद्र नागपूरमध्ये. ओके. तर आपल्याला माहिती कशाविषयी घ्यायची? आपल्याला इथे माहिती घ्यायची IVF विषयी. IVFचा फुल फॉर्म काय आहे? तर IVFचा फुल फॉर्म आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. काय बरं? इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके, इन विट्रो फर्टिलायझेशन. लक्षात ठेवा, इन विट्रो फर्टिलायझेशन ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याला सर्वात पहिले युनायटेड किंगडम या देशामध्ये शोधण्यात आली होती. कोणी शोधलं होतं? तर 2 डॉक्टर होते. एक होते पॅट्रिक स्टॅप्टो. ठीक आहे, कोण होते? पॅट्रिक स्टॅप्टो. आणि दुसरे होते रॉबर्ट एडवर्ड. या 2 डॉक्टर्सनी मिळून ही IVF टेक्निकचा शोध लावला. ओके. IVF टेक्निकच्या माध्यमातून जो पहिला बेबी जन्माला आलं त्याचं नाव काय होतं? तर त्याचं नाव होतं लुईस ब्राउन. ठीक आहे. IVFच्या माध्यमातून जो पहिला बेबी होता जे जन्माला आला होता त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव होतं लुईस ब्राउन. कधी आला होता अस्तित्वात तो? तर म्हणजे त्याचा जन्म कधी झाला होता? 25 जुलै 1978 रोजी. ओके. आणि लक्षात घ्यावा, IVFच्या माध्यमातून जी कोणी बेबी जन्माला येतो त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. ओके. तसंच आता हे तर झालं UKची बात. इंडियामध्ये पण असेल ना कोणीतरी हे असं कारनामा केला. तर लक्षात ठेवा, इंडियामध्ये कोण? तर इंडियामध्ये 3 ऑक्टोबर 1978 रोजी डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांनी IVF टेक्निक यूज केली आणि दुर्गा नावाची एक मुलगीला जन्माला आणली. ठीक आहे. आता दुर्गाचं ॲक्च्युअलमध्ये नाव काय आहे? तर कानुप्रिया अग्रवाल. ओके, काय नाव आहे? कानुप्रिया अग्रवाल. परंतु त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण दुर्गा म्हणतो. ओके. आणि हा इंडियाचा पहिला IVF केस होता. इंडियामध्ये फर्स्ट IVF केस होता हा. ओके. मुलीचं नाव लक्षात ठेवा बरं का, दुर्गा किंवा कानुप्रिया अग्रवाल. ओके. आणि जगातला दुसरा केस होता. पहिला UKमध्ये झाला, दुसरा भारतामध्ये झाला. भारतामध्ये हा IVF परफॉर्म कोणी केला? डॉक्टरचं नाव काय होतं? डॉक्टरचं नाव होतं डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय. कधी केला? 3 ऑक्टोबर 1978 रोजी. जन्माला आलेली जी मुलगी जन्माला आली होती तर तिचं नाव काय आहे? तिचं नाव आहे दुर्गा किंवा कानुप्रिया अग्रवाल. ठीक आहे, याचा आधी प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणून हा महत्त्वाचा आहे. ओके. आता इन विट्रो फर्टिलायझेशन जे आहे त्याला अजून एक नाव आहे. त्याचं नाव काय आहे? त्याला अजून म्हणतात असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. काय म्हणतात? असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. ओके. इन विट्रो फर्टिलायझेशनला अजून काय म्हणतात? तर असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. ओके. आता लक्षात ठेवा, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये जी माता असते, ठीक आहे, तर माताचं शरीरामध्ये तर माताच्या शरीराचं बाहेर लॅबोरेटरीमध्ये आपण इनिशियली सेल्स वगैरे डेव्हलप करतात. ओके. आता लक्षात ठेवा, जे पेशी असतात ना, पेशी, आता आपलं माणसाचं शरीर आहे ते पेशीसने बनलेलं आहे बरोबर. परंतु काय असते माहिती आहे का? आता लक्षात ठेवा, एग जे आपल्याला विमेनमधनं भेटते. ठीक आहे. आणि स्पर्म हे आपल्याला कुठून भेटतं? तर हे आपल्याला मॅनमधनं भेटते. ओके. पुरुषामधनं आपल्याला स्पर्म्स भेटतात आणि जे स्त्री असतात ते एग्स देतात. आणि या दोघांचा जेव्हा मीटिंग होते तेव्हा एक चाइल्ड किंवा वोम्ब, ज्याला चाइल्ड तर एकदम मॅच्युअर झाल्यावरती इनिशियली त्याला आपण वोम म्हणतो.
ठीक आहे. तर हा वूम अस्तित्वात येतो. परंतु हे सर्व कधी कुठे होते, तर हे सर्व जी स्त्री असते तर स्त्रीच्या शरीरामध्ये किंवा त्याचं जी वूम असते तर वूममध्ये होते. ठीक आहे. परंतु हीच जी प्रोसिजर आहे, जेव्हा आपण एग आणि स्पर्मला मीटिंग करतो, हे जर आपण लॅबोरेटरीमध्ये केलं, ठीक आहे, हे जर आपण लॅबोरेटरीमध्ये केलं तर त्याला आपण काय म्हणू, त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणू. ठीक आहे. जर एग आणि स्पर्मचं मीटिंग आपण एखाद्या लॅबोरेटरीमध्ये केला तर त्याच्या माध्यमातून जे बाळ जन्माला येईल त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणू. लक्षात घ्या, येथे 4 स्टेज असतात. ठीक आहे. आता 4 स्टेज IVF मध्ये कुठले कुठले ते लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे IVF. तर पहिल्या स्टेजमध्ये आपण काय करतो, आपण सर्जिकल म्हणजे एखादा कट देतो विमेन्सच्या बॉडीवरती आणि तिथून आपण एग, ठीक आहे, एग जो असतो तो एगला आपण बाहेर काढून घेतो. ओके. सर्जिकल प्रोसिजर असते, ते एक कट दिला जातो विमेनच्या बॉडीमध्ये आणि तिथून आपण एग बाहेर काढतो. ओके. एग एकदा बाहेर आल्यावरती आपण दुसरं काय करतो, तर आपण मेनकडून स्पर्म घेतो. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण त्याला एक टेस्ट आपलं एक डिशमध्ये, ठीक आहे, एक डिश जे असते ना, डिश लॅबोरेटरीमध्ये आपण डिश वगैरे बघितली असेल किंवा एक ट्यूब असते, तर त्या ट्यूबमध्ये आपण काय करतो, आपण या एग आणि स्पर्म याचं मीटिंग करवतो. ओके. आणि याचं माध्यमातून काय होते, तर याचं माध्यमातून एम्ब्रिओ जनरेट होतो. ओके. पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये काय जनरेट होतो, एम्ब्रिओ जनरेट होतो. आणि या एम्ब्रिओला काय नाव दिलं जातं, जे 2 ते 3 दिवसामध्ये हा जे पेशींचा एक गठ्ठा जो बनतो त्याला नाम दिलं जातो क्लिवेज स्टेज. ठीक आहे. एम्ब्रिओ बनण्यामध्ये जे पहिले 2 ते 3 दिवसामध्ये जे पेशींचा असं एक पेशींचा एक आहे ना, एक झुंड बनतो. ठीक आहे. तर 2 ते 3 दिवसामध्ये जे झुंड क्रिएट होतो पेशींचा, त्यांना काय म्हणतो, त्यांना आपण म्हणतो क्लिवेज स्टेज. ठीक आहे. त्यालाच हा झुंडला जर अजून पुढे गेले आणि 5 ते 6 दिवस झाले त्याला, तर 5 ते 6 दिवसानंतर तो झुंड जो असतो ते मोठा होत जातो. कारण पेशी हे स्वतःला काय करतात, तर त्यांचं रिप्रोडक्शन होते. रिप्रोडक्शन म्हणण्यापेक्षा त्यांचा नंबर वाढत जातो. आणि 5 ते 6 दिवसानंतर त्याचे तो जे स्टेज असते त्याला आपण म्हणतो ब्लास्टोसाइट. ठीक आहे. लक्षात घ्या, जेव्हा आपण एग आणि स्पर्म, ठीक आहे, यांचं मीटिंग करवलं, आता त्याचं म्हणणं इनिशियली तर एकच सेल बनेल. ठीक आहे, सेल म्हणा किंवा पेशी म्हणा. परंतु त्यानंतर हे पेशी काय होतात, तर हे पेशी मल्टिप्लाय होतात. ठीक आहे. 1 मधनं 2, 2 मधनं 4, 4 मधनं 8, 16 असे ते मल्टिप्लाय होत जातात. 2 ते 3 दिवसानंतर पेशींचा जो एक ग्रुप असतो, एक समूह असतो पेशींचा, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण क्लिवेज स्टेज म्हणतो. काय म्हणतो आपण, क्लिवेज स्टेज. ठीक आहे. 5 ते 6 दिवस नंतर हा जो पेशींचा समूह असतो तो अजून जास्त मोठा होतो. ठीक आहे. आणि तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो ब्लास्टोसाइट्स. ओके. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, तर ब्लास्टोसाइट्स म्हणतात. आता हा जो ब्लास्टोसाइट्स तयार झाला आहे त्याला पुन्हा स्त्रीच्या शरीरामध्ये आपण इम्प्लांट करून टाकतो. ओके. इनिशियली आपण एग काय केलं, एग स्त्रीच्या शरीरातून बाहेर काढला, त्याला आपण लॅबोरेटरीमध्ये स्पर्म आणि एगची मीटिंग करवली, त्याच्यातनं आपल्याला सेल भेटला, त्या सेलचं आपण कन्वर्ट केलं क्लिवेज स्टेजमध्ये आणि ब्लास्टोसाइट स्टेजमध्ये. त्या ब्लास्टोसाइटला नंतर आपण पुन्हा काय करतो, तर ते स्त्रीच्या शरीरामध्ये त्याला इम्प्लांट करून टाकतो. ओके. तर ही अख्खी प्रोसेसला आपण काय म्हणतो, इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके. हां. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, बाबा एवढं मगजमारी कशाला, काय फरक पडला याच्याने, तर लक्षात ठेवा, कधी कधी काय असतं माहिती आहे का, की स्त्रियांमध्ये काही प्रॉब्लेम असतात. ओके. जसे की त्यांची फॅलोपिन ट्यूब्स जे असतात त्याच्यामध्ये ब्लॉकेड येऊन जातात किंवा ते डॅमेज होऊन जाते. आता फॅलोपिन ट्यूब वगैरे काय असते ते आपण आपलं याचं काय म्हणतो ते बायोलॉजी लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. असे फॅलोपिन ट्यूब्स असतात, याला फॅलोपिन ट्यूब्स म्हणतात. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊन जाते. ओके. तर त्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला ही इन विट्रो फर्टिलायझेशन हे डेव्हलप करावी लागते. ओके. इथे एग असतं, इथून एग बाहेर निघतो, हे युट्रसचे आहे ती जागा आहे जिथे आपला एग जो आहे तो फर्टिलाइज होतो करणं. ठीक आहे. ते आपण आपलं बायोलॉजी लेक्चरमध्ये बघू, सायन्स जेव्हा आपण शिकू तेव्हा. इथे एवढं काही गरज नाही आहे. फक्त लक्षात ठेवा की फॅलोपिन ट्यूब्स असते त्याच्यामध्ये डॅमेज होते. ओके. तसंच कधी कधी स्पर्म काउंट जे असते ते खूप जास्त कमी असतो मेल्समध्ये, की ज्यामुळे ते फर्टिलाइज होऊ शकत नाही. ओके. तसंच विमेनमध्ये ओव्ह्युलेशन डिसऑर्डर, हे एग आहे ना, एग प्रोड्यूस न होत. ओके. किंवा ते कॅरी नाही करू शकत ते विमेन. ओके. तर ते सुद्धा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, तेव्हा आपला IVFचा सहारा घ्यावा लागतो. ओके. किंवा काही विमेन्समध्ये कॅन्सर्स वगैरे सुद्धा असतात. ओके. युट्रस कॅन्सर आपण म्हणतो, तर त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. ओके. फॅलोपिन ट्यूब्स वगैरे रिमूव्ह करावे लागतात कधी कधी. ओके. त्यानंतर काही काहींमध्ये जेनेटिक डिसऑर्डर्स असतात, जे वंशावळ जे असते त्याच्यामध्येच काही प्रॉब्लेम असतात की त्यांना मुलं होत नाही करणं. मग तेव्हा त्या काळामध्ये आपल्याला काय करावं लागतं, आपण IVFच्या माध्यमातून ते करू शकतो. ओके. म्हणजे मुलाला जन्म देऊ शकतो करणं.
किंवा अनएक्सपेक्टेड इनफर्टिलिटी असू शकते, काही कारण नसतानासुद्धा ते मुलं होत नसेल असे पण असू शकतात. मग त्यांना पण हे मुलाचं प्रेम भेटावं त्या म्हणून आपण काय करतो, आपण आय व्ही एफचा सहारा घेतो. ठीक आहे. आता इश्यू काय काय येऊ शकतं, असं नाही की आय व्ही एफ एकदम बेस्ट, ज्याला नाही मुलं होतं ते आय व्ही एफचा सहारा घेतात आणि मुलं ते जन्माला घालतात, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय काय ते आपण बघून घेऊ. पहिला प्रॉब्लेम आहे मल्टिपल बर्थ होऊ शकतात. असं नाही की एक तुम्ही स्पर्म आणि एक एगला तुम्ही मीट केला म्हणजे एकच मुलगा जन्माला यायला नाही. एकदा काय तुम्ही त्याला युटरसमध्ये पुन्हा इम्प्लांट केला तर तिथे त्याचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतो. ठीक आहे. आणि 2 ते 3 मुलंसुद्धा एकाच वेळी जन्माला येऊ शकतात. प्री मॅच्युअर डिलेवरी होऊ शकते आणि जी आपली मुलं जन्माला आली आहेत त्याचा जो वजन आहे तो सुद्धा खूप कमी असू शकतो. ठीक आहे. हे सर्व काय आहेत, हे सर्व कॉम्प्लिकेशन्स आहेत. ठीक आहे, कॉम्प्लिकेशन्स आहेत. ओके. त्यानंतर मिसकॅरेजसुद्धा होऊ शकतो. स्ट्रेस येऊ शकतो. स्ट्रेस कसले येऊ शकतो, तर स्ट्रेस फायनान्शियल किंवा मॉनिटरी स्ट्रेससुद्धा असू शकतो. का बरं, कारण ही जी प्रोसेस आहे आय व्ही एफ ते खूप जास्त महाग असते. ठीक आहे. असं नाही की एकदम सोप्या पद्धतीने झालं आणि होऊन गेलं करत नाही. तसंच काही एथिकल आणि लीगल कन्सर्नसुद्धा असतात. ओके. समजा आय व्ही एफच्या माध्यमातून एखादा मुलगा आला अस्तित्वात आणि तो डिसेबल असला, मग तेव्हा काय असेल, तेव्हा ते मातापिता सांगू शकतात आम्हाला नाही पाहिजे करणं, हे आमच्या जोडीत धोका झाला आहे करणं. मग तेव्हा काय करायचं, मग हे लीगल कन्सर्नसुद्धा असतात. एथिकल कन्सर्न काय, तर एखादं मूल जन्माला घालणे, ठीक आहे, हे तर नॅचरल प्रोसेस आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये लॅबोरेटरी वगैरे सायन्स वगैरेमध्ये आणतायत तर लोकांना असं वाटतं की सायन्स जिथे आला तिथे बाबा आमचा धर्मावरती हस्तक्षेप होत आहे. ठीक आहे, हा धर्मलयमध्ये येतो का कुठे कुठे. मग त्यामुळे ते लीगल किंवा एथिकल कन्सर्न्स असू शकतात. आणि बर्थ डिफेक्टसुद्धा असू शकतात, जसं मी सांगितलं डिसेबिलिटी. ओके. आता आपण आय व्ही एफ, ठीक आहे, ज्याला आपण इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतो आणि इन विवो फर्टिलायझेशन. ठीक आहे, 2 टाईप असतात. एक असते इन विट्रो फर्टिलायझेशन, दुसरं असते इन विवो फर्टिलायझेशन. आता याच्यामध्ये फरक आहे ते आपण बघून घेऊ. ठीक आहे. जर आपण नॅचरल प्रोसेसने एखादा मूल जन्माला येत असेल तर त्याला आपण म्हणतो इन विवो फर्टिलायझेशन. आणि एखादा मुलगा जर हा टेस्ट ट्यूबच्या माध्यमातून किंवा लॅबोरेटरीच्या माध्यमातून हे जन्माला येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो इन विट्रो फर्टिलायझेशन. ठीक आहे. हां, इन विवो फर्टिलायझेशनमध्ये काय असते, तर फिमेलचा एग आणि मेलचा स्पर्म हे फिमेलचा बॉडीचा अंतर्गतच ते फर्टिलाइज होतात. ओके. विमेन जे असते, स्त्री असते, तर स्त्रीच्या शरीराच्या आतमध्येच जे स्पर्म आणि एग असतात ते फर्टिलाइज होतात. परंतु इन विट्रोमध्ये काय असते, इन विट्रोमध्ये आपण ते जे एग असतात त्याला स्त्रियाच्या शरीरातनं बाहेर काढतो आणि त्याला लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियल मेथडच्या माध्यमातून त्याचं फर्टिलायझेशन घडून आणतो. ओके. इन विवोचा लॅटिनमध्ये अर्थ काय माहिती आहे का, विदिन द लिव्हिंग, म्हणजे एखादा जिवंत माणसाच्या शरीरामध्ये. ओके. आणि इन विट्रोचा काय अर्थ आहे, तर विदिन द ग्लास. ठीक आहे, ग्लास म्हणजे काय, तर शरीराचा बाहेर. ओके. तर आपण बघितलं इन विवो काय आहे, तर हे नॅचरल प्रोसेस आहे. ठीक आहे, ते फिमेलच्या बॉडीमध्ये होते, जेव्हा आपलं इन विट्रो जे आहे ते आपण लॅबोरेटरीमध्ये कंडक्ट करतो. ओके. तसंच त्यापुढे काय आहे, हां, तर इन विवो जी आहे ती नॉन सर्जिकल आहे. आपल्याला इथे कुठल्याही प्रकारची काटछाट करायची गरज लागत नाही. परंतु इन विट्रोमध्ये जी विमेन आहे, विमेनच्या शरीरावरती आपल्याला एक कट द्यावा लागतो आणि तिथून आपल्याला तो एग बाहेर काढावा लागतो. ओके. जे आपण काय म्हणतो, हां, जे बेबीज इन विवो फर्टिलायझेशनच्या माध्यमातून जन्माला येतात त्यांना आपण नॅचरल किंवा नॉर्मल बेबी म्हणतो. ओके. परंतु इन विट्रो फर्टिलायझेशनच्या माध्यमातून जी काही बाळ जन्माला येतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. ओके. इन विट्रो फर्टिलायझेशनच्या माध्यमातून जे बाळ जन्माला येतात त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. ओके. आता जी काही केमिकल रिॲक्शन्स वगैरे असतात ते इन विवो फर्टिलायझेशनमध्ये आपल्याला कंट्रोल करता येत नाही, कारण ते माणसाच्या शरीरामध्ये आपोआप होतात. ओके. परंतु इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये ते आपल्याला कंट्रोल करता येतात. ओके. त्यानंतर जी आपली इन विवो फर्टिलायझेशन आहे ही एक सिम्पल टेक्निक आहे फर्टिलायझेशनची. ओके. परंतु इन विट्रो ही खूप जास्त कॉम्प्लेक्स आहे, कारण इथे काय असते, आपल्याला ऑपरेट करावं लागतं, ऑपरेशन्स वगैरे करावे लागतात. ओके. तसंच इन विट्रो एकदम स्वस्तात काम होते, परंतु इन विवोमध्ये एकदम स्वस्तात काम होते, परंतु इन विट्रोमध्ये पैसे जास्त खर्च होतात. ओके. तसंच इथे आपल्याला लिमिटेशन्स असतात की बाबा एखादा बाळ जर आईचा गर्भात असेल तर त्याच्यावरती टेस्टिंग वगैरे करताना आपल्याकडे थोडेसे लिमिटेशन्स असतात, कारण ते नॅचरल प्रोसेसने होतं आहे. आता इन विट्रोमध्ये काय, इन विट्रोमध्ये आपण
ती एक गोष्ट हे कंट्रोलमध्ये ठेवतो. ठीक आहे, म्हणून इथे काय असतं की इथे तुम्हाला जर टेस्ट वगैरे करायची असतील तर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा अनुमान येतो की बाबा मुलाची परिस्थिती काय आहे किंवा बाळाची परिस्थिती काय आहे गर्भाच्या आतमध्ये. ओके, त्यानंतर आपलं अजून काय होतं. ओके, हां, याच्यामध्ये जे काय म्हणतो इन विवो जे फर्टिलायझेशन आहे, ठीक आहे, त्याचं एक बेनिफिट काय माहिती आहे का की इथे मल्टिपल प्रेग्नन्सी होत नाही. ओके, परंतु इन विट्रोमध्ये मल्टिपल प्रेग्नन्सीचा रिस्क खूप जास्त असतो. ओके, तर हे आपण बघितलं कशाविषयी, हे आपण बघितलं इन विवो आणि इन विट्रोविषयी. ओके, हा नोट्स आहेत, याला नोट डाऊन करून ठेवा आणि पुन्हा पुन्हा त्याला रिवाईज करा, कारण इन विट्रो आणि इन विवोवरती प्रश्न येऊ शकतात. ओके, चान्सेस आहेत. चला मग पुढे बघू अजून काही न्यूज आहे. कोरेगाव भीमा येथे जाहीर सभा गर्दीवर निर्बंध. ठीक आहे, तर आपल्याला इथे थोडीशी माहिती भीमा कोरेगावविषयी घ्यायची आहे. ओके, आता भीमा कोरेगाव सर्वात आधी लक्षात घ्या की ही जागा कुठे आहे. तर भीमा कोरेगाव ही पुण्यामध्ये आहे. ओके, कुठे आहे, पुणे येथे आहे. आता भीमा कोरेगाव हा जो बॅटल झाली होती त्याच्यामध्ये काय झालं होतं, तर त्याच्यामध्ये दलित, ठीक आहे, यांनी इंग्रजांना मदत केली होती. कोणाविरोधात, तर पेशव्याविरोधात. ओके, दलितांनी पेशव्याविरोधात इंग्रजांना मदत केली होती आणि इंग्रज आणि मराठा असा हा युद्ध होता, पण त्याच्यामध्ये इंग्रज हा जिंकले होते. ठीक आहे, तर आता बघा इथे खूप जास्त कॉन्ट्रोवर्सी आहे. ठीक आहे, आपल्याला कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही आहे, तरी मी तुम्हाला कॉन्ट्रोवर्सी काय आहे ते थोडीशी इन्फॉर्म करतो. भीमा कोरेगाव बॅटल जे आहे त्याच्यामध्ये इंग्रजांच्याकडून दलित लढले होते आणि मराठ्यांकडनं पेशवा होते. ठीक आहे, तर लोकांचं असं म्हणणं आहे की हे दलितांची पेशव्यांवरती विजय आहे. ओके, परंतु आपण इथे विसरतोय की हे भारतीयावरती इंग्रजांनी दिलेली मात आहे. ओके, आणि इथे पण आपण दलित आणि पेशवा करून काय करतो, तर डिवाइड अँड रूलच करतोय. ओके, डिवाइड अँड रूलच आपण इथे पण, म्हणजे त्यांनी जे बीज रोवून गेले इंग्रज ते आपण अजूनसुद्धा कॅरी करतोय. तर आपल्याला या सर्वामध्ये पडायचं नाही आहे. आपल्याला एवढं महत्त्वाचं आहे की जे 1 जानेवारी 1818 होता, तर या दिवशी ही जी बॅटल आहे, ठीक आहे, भीमा कोरेगाव बॅटल जी आहे त्याचा रिझल्ट लागला होता आणि इंग्रज जिंकले होते. नाही दलित जिंकले होते, नाही पेशवा हरले होते, इंग्रज जिंकले होते त्या बॅटलमध्ये. ठीक आहे, आता या बॅटलमध्ये ज्या व्यक्तींचं म्हणजे जे काही दलित सोल्जर्स होते, सिपाही होते, त्यांचा मृत्यू झाला होता, तर त्यांची यादगिरी म्हणून काय बनवलं गेलं होतं, तर तिथे एक विजयस्तंभ उभारलं गेलं होतं. आणि हे दलितांची विजय हे साजरी करण्यासाठी जे काही दलित आहेत भारतातले, ठीक आहे, तर ते 1 जानेवारीच रोजी हे भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभावरती जाऊन त्या जे शहीद आहेत त्यांना आहुती देतात करणं. ठीक आहे, आणि दरवर्षी ते 1 जानेवारी रोजी हे भीमा कोरेगाव या जागेवरती एकत्रित येतात. ओके, तर यंदा काय कोरोनाचं सावट आहे, तर आपल्याला काय करायचं, आपल्याला एकत्रित यायचं नाही आहे. ठीक आहे, असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे इथे. ठीक आहे, लक्षात ठेवा जी आपली भीमा कोरेगाव होती तर तिथे पेशव्यांकडनं बाजीराव ठीक आहे, बाजीराव द्वितीय हे इंग्रजांविरुद्ध पेशव्यांचं नेतृत्व करत होते. ठीक आहे, कोण नेतृत्व करत होते, तर ते होते बाजीराव द्वितीय. ओके, आणि इंग्रज जिंकले होते ही लढाई जी होती ते भीमा कोरेगावची. ओके, तर हे लक्षात ठेवा. तर आपण हे थोडीशी भीमा कोरेगावविषयी माहिती बघितली. पुढे देशातील 4.5 कोटी लोकांना स्थलांतराचा धोका, हवामान आपत्तीचा फटका बसण्याची भीती. ठीक आहे, आता एक सध्या अहवाल प्रसिद्ध झाला आहे, त्या अहवालविषयी इथे माहिती दिली गेली आहे. आपल्याला ते एसे रायटिंगमध्ये मदत करू शकते. ठीक आहे, मग आपण इथे काय लिहिलं गेलं तेवढं वाचून घेऊ. पूर, दुष्काळ आणि चक्रीवादळ यासारखा हवामान आपत्तीमुळे 2050पर्यंत भारतातील सुमारे 4.5 कोटी लोकसंख्यांना स्थलांतर करावे लागेल अशी भीती, पर्यावरणविषयी उदासीनतेची किंमत, विस्थापन आणि स्थलांतराचा त्रास या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. ठीक आहे, काय 2050पर्यंत 4.5 कोटी लोकांना स्थलांतर करावे लागेल हे कुठे सांगण्यात आलेलं आहे, तर पर्यावरणाविषयी उदासीनतेची किंमत, विस्थापन आणि स्थलांतराचा त्रास. ठीक आहे, या अहवालातनं ते व्यक्त करण्यात आलेली आहे. ॲक्शन एड इंटरनॅशनल अँड क्लायमेट ॲक्शन नेटवर्क साऊथ एशिया यांनी हा अभ्यास केला आहे. नाव काय आहे, ॲक्शन एड इंटरनॅशनल अँड क्लायमेट ॲक्शन नेटवर्क साऊथ एशिया यांनी हा अभ्यास केला आहे. हवामान संकटाला उत्तर देण्यासाठी आणि हवामान स्थलांतरितांना मदत करण्यासाठी जागतिक पातळीवर प्रभावी आणि सामाजिक संरक्षण उपाय, हिरव्या पायाभूत सुविधा यामध्ये वाढ करायला हवी असे मत क्लायमेट ॲक्शन नेटवर्क दक्षिण आशियाचे संचालक संजय
वशिष्ठ यांनी व्यक्त केले आहे. ठीक आहे, तर हे आपण बघितलं एन्व्हायरमेंट इम्पॅक्टविषयी. बिबट्यांच्या संख्येत खरीच वाढ, प्रश्न उद्भवला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची आकडेवारी विसंगत, वन्यजीव अभ्यासकांकडून प्रश्न उपस्थित. थोडीशी माहिती बघू काय दिलं गेलं इथे. भारतात बिबट्यांच्या संख्या 1998 ते 2015 या 17 वर्षाचा कालावधीत तब्बल 82% कमी झालेले. त्यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हे सांगितले होते. त्याच मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात 2014 ते 2018 या कालावधीत बिबट्यांची संख्या 60% वाढल्याचे म्हटले आहे. ठीक आहे, 98 ते 2015 या 17 वर्षाच्या कालावधीमध्ये 82% कमी झाली होती. ओके, हे कोणी सांगितलं तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सांगितलं. परंतु 2014 ते 18 दरम्यान तीच जी संख्या आहे ती 60% वाढली बिबट्यांची संख्या. ठीक आहे, बिबट्यांच्या संवर्धनासाठी आजतागायता कोणतीही विशेष यंत्रणा राबवली नसताना या नव्या अहवालीतील वाढीव संख्येवर वन्यजीव अभ्यासकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. आता प्रश्न उपस्थित होण्यास सहभागीच होतं, कारण तुम्ही एखादी स्कीमसुद्धा राबवली नाही आहे हे बिबट्यांसाठी आणि अचानक एकाएक त्यांची संख्या एवढी कशी काय वाढू शकते. ठीक आहे, आपण नाही विचारते, गव्हर्नमेंट विचारते, जे वन्यजीव संरक्षण करणारे जे अभ्यासक आहेत ते हे विचारत आहेत. ठीक आहे, भारतात 1998 बिबट्यांची संख्या 45,000 इतकी होती, तर 2015 केवळ 7,910 बिबटे होते. ही माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. महत्त्वाचं आहे, आपण नाही बोलते, कोण बोलते तर केंद्र सरकारच सांगते. ओके, बिबट्यांचा मृत्यू संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाघांच्या तुलनेत बिबट्यांचा मृत्यूचे प्रमाणही 200 पटीने अधिक आहे. मग अशा काळामध्ये अशा प्रश्न उद्भवणे हे साहजिक आहे. अजून काय लिहिलं गेलं आपण इथे बघू. 2018 व 2019 या 2 वर्षात भारतात 886 बिबटे मृत्युमुखी पडले. 2018 या वर्षात 460 बिबट्यांचा मृत्यू झाला. यातील 90 प्रकरणात बिबट्यांची शिकार झाली, तर 22 प्रकरणात गावकऱ्यांनी बिबटे मारून टाकले. उर्वरित प्रकरणात मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या नव्या अहवालानुसार भारतातील बिबट्यांची संख्या 2014 8,000 तर 2018 12,852 इतकी आहे. एकट्या महाराष्ट्रात 2011 ते 2020 या कालावधीत 857 बिबटे मृत्युमुखी पडले. ओके, तर आपण थोडंसं ते अहवालविषयी बघून घेऊ. अहवालचं नाव काय होतं? अहवालचं नाव होतं स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 रिपोर्ट. ठीक आहे, अहवालाचं नाव काय होतं? स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 रिपोर्ट. ओके, कोणी काढलं होतं? तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. ओके, ज्याला आपण पर्यावरण मिनिस्ट्री म्हणतो. तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज या मिनिस्ट्रीने काढलं होतं रिपोर्ट स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018. व्हेरी इम्पॉर्टंट, हां, लक्षात ठेवा. या रिपोर्टच्या माध्यमातून आपण काय सांगितलं की 2018 जे आपले लेपर्ड्स आहेत त्यांची संख्या किती आहे? तर त्यांची संख्या 12,852. किती संख्या आहे? 12,852. सर्वाधिक संख्या ही मध्य प्रदेश येथे आहे. किती? 3,421. त्यानंतर त्याचा पाठोपाठ कर्नाटक येते, जिथे संख्या 1,783 आहे. आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्र, जिथे संख्या 1,690 आहे. हे महत्त्वाचं नंबर लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये किती आहे संख्या? तर 1,690. तसंच जे आपले लेपर्ड आहेत ते अजून कुठे कुठे आपल्याला भेटतात? तर लेपर्ड जे आहेत ते आपल्याला सेंट्रल आणि ईस्टर्न इंडियामध्ये भेटतात, ईस्टर्न घाटमध्ये भेटतात. तसंच मध्य प्रदेश झाला, महाराष्ट्र झाला, राजस्थान, ओडिसा, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश हे जे काही राज्य आहेत इथे आपल्याला बिबटे बघायला भेटतात, ज्याला आपण लेपर्ड म्हणतो. ठीक आहे, तसंच जे आपलं कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि केरला हे आपलं जे वेस्टर्न घाटचा जी सह्याद्रीची जी रेंज झाली त्याच्यामध्ये किती बिबटे आहेत? तर त्याच्यामध्ये 3,387 बिबटे आहेत. ओके, तसेच शिवालिक आणि गंगॅटिक प्लेन्स जे आहेत तिथे 1,253 बिबटे आहेत. आणि शिवालिक आणि गंगॅटिक प्लेन्समध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार हे राज्यांचा समावेश होतो. नॉर्थ ईस्टर्न हिल्स जे आहेत, जे आपलं उत्तर पूर्वीचे जे राज्य आहेत तिथे किती? तर 141 लेपर्ड्स किंवा बिबटे हे आपले उत्तर पूर्वीच्या राज्यांमध्ये आहेत. ओके, तर हे आपण स्टेटस ऑफ इंडिया लेपर्ड रिपोर्ट जे होता, स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 जो रिपोर्ट होता त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेतली. ओके, चला पुढे बघू अजून काही न्यूज आहे. CBSE 10वी-12वीच्या परीक्षा लांबणीवर. ओके, तर आपल्याला माहिती घ्यायची कशाविषयी? आपल्याला माहिती घ्यायची CBSE विषयी, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन.
तर लक्षात घ्या, याचा आपल्याला थोडीशी इतिहासविषयी माहिती घ्यायची, हिस्ट्री बघायची आहे. ओके, तर हिस्ट्री आपण बघून घेऊ इथे. आणि CBSE हा स्पेशली मेन्शन केले गेले आहे आपल्या सिलेबसमध्ये, म्हणून CBSE महत्त्वाचं आहे. तर सर्वात आधी 1921मध्ये आपण UP बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमिजिएट एज्युकेशन असं एक बोर्ड अस्तित्वात आणलं. कधी? 1921मध्ये. सर्वात पहिलं आपण कुठला बोर्ड अस्तित्वात आणला? तर UP बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमिजिएट एज्युकेशन. आणि ते राजपुताना, सेंट्रल इंडिया आणि ग्वालियर हे जे काही प्रदेश होते तर त्याच्यापर्यंत त्याची पोच होती करणं. ठीक आहे, त्याची सीमा जी होती ते राजपुताना, सेंट्रल इंडिया आणि ग्वालियर यापर्यंत मर्यादित होती. म्हणजे त्या एरियामध्ये जी काही शाळा वगैरे यायची त्याला तो ॲडमिनिस्टर करायचा. कुठला बोर्ड होता? UP बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमिडिएट एज्युकेशन. कधी अस्तित्वात आला? 1921मध्ये. ओके, त्यानंतर 1929मध्ये आपण काय केलं तर आपण त्याची जी सीमा होती त्याला अजून जास्त वाढवली. ओके, आणि त्याच्यामध्ये अजमेर, मारवार, सेंट्रल इंडिया आणि ग्वालियर ही जे काही जागा होती त्यांचा समाविष्ट करून घेतला. आणि त्याला नाव काय चेंज केलं त्याचं? तर त्याचं नाव चेंज करून आपण केलं बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमिजिएट एज्युकेशन राजपुताना. काय बरं नाव चेंज केला? बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमिडिएट एज्युकेशन राजपुताना. कधी? 1929मध्ये. त्यानंतर 1952मध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपण काय केलं तर पार्ट C आणि पार्ट D याच्यामध्ये जे काही राज्य येत होते त्या सर्वांना या बोर्डचा अंतर्गत ठेवला आणि बोर्डचं नाव चेंज केलं आपण. काय बरं? तर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, ज्याला आज आपण CBSE म्हणतो. ओके, म्हणजे CBSE ॲक्च्युअलमध्ये 1952मध्ये अस्तित्वात आला. हे जे नाव आहे ते 1952मध्ये अस्तित्वात आला, परंतु 1921पासूनच त्याची जी बांधणी होती ते सुरू झाली होती. ओके, त्यानंतर 1962मध्ये आपण काय केलं तर 1962मध्ये आपण दिल्ली बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन जे आहे, दिल्ली बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन जे आहे त्याला आपण CBSEच्या अंतर्गत मर्ज करून घेतला. ठीक आहे, त्यालासुद्धा आपण CBSEच्या अंतर्गत आणून ठेवला. कोणाला बरं? दिल्ली बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. ओके, आणि त्यामुळे काय झालं माहिती आहे का? त्यामुळे CBSEची जी सीमा होती ते खूप जास्त एक्सपांड झाली आणि फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरसुद्धा त्यांनी कंट्रोल करायला सुरुवात केली. म्हणजे भारताबाहेर जे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यावरती सुद्धा CBSEचा कंट्रोल आहे. ठीक आहे, आता कुठले कुठले आपण ते सुद्धा इथे बघून घेऊ. तर लक्षात घ्या, 1962मध्ये फक्त ते 309 स्कूल, किती बरं? 309 स्कूलवरती कंट्रोल ठेवायची. कोण? CBSE. परंतु कालांतराने त्याचं जे ज्युरिस्डिक्शन आहे किंवा त्याची सीमा आहे ती अजून किती जास्त वाढली ते बघा. 1 मे 2019 रोजी त्याचा CBSEच्या अंतर्गत 21,271 शाळा, 228 स्कूल, ते पण 25 इतर देशांमध्ये. ठीक आहे, भारतामध्ये किती? 21,271 शाळा, परंतु इतर 25 देशांमध्ये 228 शाळांचा ज्युरिस्डिक्शनसुद्धा हा CBSE बघतो. तसंच 1,138 केंद्रीय विद्यालय, 3,011 गव्हर्मेंट एडेड स्कूल, 16,741 इंडिपेंडेंट स्कूल, 595 जवाहर नवविद्यालय आणि 14 सेंट्रल टिबेटियन स्कूल यांच्यावरती सुद्धा ही CBSE कंट्रोल करते. सर नंबर लक्षात ठेवायचा का? नाही, नंबर लक्षात ठेवायचा नाही आहे, पण एवढं लक्षात ठेवा फक्त भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा CBSEचे ज्युरिस्डिक्शन आहे. ओके, त्यानंतर CBSEचे रिजनल ऑफिस असेल, एकटा तर बाबा तो कार्य करू शकत नाही. हेडक्वार्टर कुठे आहे? तर हेडक्वार्टर नवी दिल्ली येथे आहे. ठीक आहे, परंतु त्यांचे जे रिजनल ऑफिस आहेत ते अलाहाबाद, अजमेर, भुवनेश्वर, चेन्नई, डेहराडून, दिल्ली, गुवाहाटी, पंचकुला, पटना, तिरुवनंतपुरम या सर्व जागेवरती आहेत. परंतु इंडियाचा बाहेरमध्ये म्हणजे भारताच्या बाहेरमध्ये जे काही शाळा आहेत जिथे CBSE स्वतःचा कंट्रोल ठेवते तिकडचं जे काम आहे ते दिल्ली इकडचा जो रिजनल ऑफिस आहे ना त्याच्या माध्यमातून बघितलं जातो. ओके, भारताबाहेरचे जे काही शाळा आहेत त्यांचा जे कार्यभार आहे ते दिल्ली येथील जे रिजनल ऑफिस आहे CBSEचा त्याच्या माध्यमातून बघितलं जातो. आता महत्त्वाचं काय आहे तर ते कार्य काय काय करते तर 10वी आणि 12वीचे जे एक्झाम्स होतात, 10वी आणि 12वीचे जे परीक्षा होते, मग परीक्षेसाठी कंडिशन्स मेन्शन करते की कुठल्या कंडिशनमध्ये परीक्षा घेतली पाहिजे किंवा परीक्षा घेताना काय प्रोसिजर फॉलो केली पाहिजे, त्यासाठी रूल्स काय असले पाहिजे. तर हे सर्व बघायचं किंवा हे सर्व रूल्स मेन्शन करायचं काम कोण करते किंवा रूल्स बनवायचं काम कोण करते तर ते CBSE करते. ओके, तसंच जी काही CBSEच्या अंतर्गत शाळा येतात त्यांना मंजुरी द्यायचं काम हे सुद्धा CBSE बोर्ड बघतो. ओके,
तसंच त्यापुढे काय बघायचं आहे आपल्याला, हां, तर स्टुडंट यांच्यासाठी काय रिक्वायरमेंट असेल. आता जसं जसं टाईम चेंज होतं तसं तसं रिक्वायरमेंट्स वाढतात, की सर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं खूप जास्त महत्त्व आलं आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससुद्धा हे करिक्युलममध्ये ॲड करा. तर तुम्ही सांगणार का मी सांगणार? नाही, आपण नाही सांगू शकत. ते सांगायचा अधिकार कोणाकडे आहे? तर CBSE बोर्डकडे आहे. CBSE बोर्ड सांगेल की बाबा तुम्हाला काय चेंज केलं पाहिजे. ओके. तसंच ते एक्झामिनेशनसाठी अपडेट देतात, तारीख वगैरे डिसाईड करतात की एक्झाम कधी घेतली पाहिजे. आता आपण म्हणतो आहे ना 10वी-12वीची परीक्षा पोस्टपोन झाले, तर कोणी पोस्टपोन केले? तर CBSE बोर्डने पोस्टपोन केले. ओके. त्यानंतर आता त्यांचा फोकस कशावरती आहे? तर लक्षात ठेवा, त्यांचा मेन फोकस असतो इनोव्हेशनवरती. ओके. आणि आपल्याला जे टीचिंग लर्निंग ॲक्टिव्हिटीज आहेत, जे मेथड्स आहेत, त्यांना अजून कसं सोपं बनवता येईल आणि युजर फ्रेंडली बनवता येईल, म्हणजे मुलांना शिकण्यामध्ये सुद्धा ती उत्सुकता आली पाहिजे. ओके. मग इनोव्हेशन वगैरे किंवा रिफॉर्म्स आणायचं काम हे कोणाचं आहे? ते CBSEचं आहे. रिफॉर्म्स फक्त करिक्युलममध्ये नव्हे, तर एक्झामिनेशन आणि इव्हॅल्युएशन जे प्रॅक्टिसेस असतात, जी पॅटर्न असते, त्याच्यामध्ये सुद्धा ते चेंज आणू शकतात. तसंच स्किल डेव्हलपमेंट किंवा जॉब ओरिएंटेशन, ठीक आहे, जॉब ओरिएंटेड हे शिक्षण कसं द्यायचं ते सुद्धा CBSE ठरवते. ओके. हे सर्व काम CBSEचे आहे, म्हणजे ते कसं काय चेंज करायचं त्याच्यासाठी शिफारशी द्यायचं काम हे CBSE बघतो. ओके. तसंच टीचर ट्रेनिंगसुद्धा द्यायचं काम करतो CBSE. ओके. हे सर्व त्यांचे फोकस एरिया आहेत, की या सर्वांवरती ते जास्त फोकस करतात. आता कंपोजिशन कसं असतं ते आपण बघून घेऊ. तर CBSEचा जो बोर्ड आहे, ठीक आहे, बोर्ड ऑफ दी CBSE आहे, त्याचे जे चेअरमॅन असतात, तर ते चेअरमॅन कोण असतात? ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचे सेक्रेटरी जे असतात ना, ते त्या बोर्डचे चेअरमॅन असतात. ओके. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचे जे सेक्रेटरी असतात ते CBSE बोर्डचे चेअरमॅन असतात. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तसंच त्यांच्या हाताखाली 14 मेंबरची एक कमिटी असते. ओके. किती मेंबर असतात? 14 मेंबर असतात. ओके. तर ते 14 मेंबरची कमिटी असते. हे 14 मेंबर इथे दिले गेले, लक्षात ठेवायची गरज नाही आहे. ओके. पण लक्षात ठेवा 14 मेंबरची कमिटी असते, एक चेअरमन आणि बाकी 14 मेंबर, त्याच्यामध्ये टोटल 15. ठीक आहे. 4 कमिट्याज असतात. कमिटी ऑफ अफिलिएशन म्हणजे परवानगी द्यायचं काम करते ते, फिनान्स, करिक्युलम आणि एक्झामिनेशन, या 4 कमिटीच्या माध्यमातून CBSEचं काम चालतो. ओके. तर हे आपण CBSE विषयी थोडीशी माहिती घेतली. आणि आता काय झालं आहे, तर परीक्षा लांबणीवरती गेले. कोणी डिसाईड केलं? तर CBSEने ते डिसाईड केलं आहे. ओके. एक लक्षात घ्या, आजची जे व्हिडिओ आहे ते आपण 2 पार्टमध्ये करणार आहोत. ओके. मग जाता जाता एक शेवटचा आपण डिस्कस करून घेऊ. दुसरा जो पार्ट असेल तो लहान असेल आणि त्याच्यामध्ये आपण बाकीचे जे इतर महत्त्वाची घडामोडी आहे ते कवर करू. आज किसान दिवस आहे. ओके. भारतात राष्ट्रीय किसान दिनाचा आज उत्साहाने साजरा केला जातो. ओके. लक्षात ठेवा, आज काय आहे? आज 23 डिसेंबर आहे आणि 23 डिसेंबर आपण काय म्हणून साजरा करतो? तर किसान दिवस म्हणून साजरा करतो. तर इथे थोडीशी माहिती दिली गेली, ते आपण माहिती बघून घेऊ. आपल्या पृथ्वीवरचा जमिनीचा जवळपास 40% भूभाग हा शेतीसाठी वापरला जातो. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तुम्हाला वाटत असेल हे सर्व आपला डेटा लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात घ्या, जेव्हा आपण एसे लिहितो ना पेपर 1 आणि पेपर 2मध्ये, एक मराठीमध्ये असतो आणि एक आपला इंग्रजीमध्ये असतो. 400 शब्दामध्ये आपल्याला तो एसे लिहायचा असतो. ठीक आहे. मग त्यावेळेस हे सर्व डेटा तुम्हाला तिथे टाकावे लागतात, म्हणजे कामात येऊ शकतात. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. काय बरं, 40% भूभाग जे आहे ते आपण शेतीसाठी वापरतो आणि शेतीची जी परंपरा आहे ती 10,000 वर्षापूर्वीपासून आपण अस्तित्वात आणली आहे करणं. ठीक आहे. आणि तेव्हापासून आपण वापरतो शेतीची प्रक्रिया. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतीय शेतकरी आणि त्याच्या कृषी व्यवसायाला प्राधान्यक्रमाने सन्मान देणे आवश्यक आहे. म्हणूनच 28 जुलै 1979 आणि 14 जानेवारी 1980 या दरम्यान भारताचे 5वे पंतप्रधान पद भूषविलेला स्वर्गवासी चौधरी चरण सिंग 1902 ते 1987 यांनी भारतीय शेतकऱ्याचे आयुष्य सुखकर होण्यासाठी अनेक नवीन धोरणे राबवली. परिणामी अनेक इतिहासकार आणि त्यांचे समविचारी लोक त्यांना आजही भारतीय शेतकऱ्याचा आदर्श म्हणून संबोधतात. चौधरी हे त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विचारांमुळे बौद्धिक व वैयक्तिक स्वाभिमानाच्या पातळीवर नक्कीच एक अद्वितीय श्रेष्ठ नेते होते. हे यामुळे सिद्ध होते. भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचा प्रश्नांची असलेले चौधरी यांची घट्ट नाळ इतकी मजबूत होती की नवी दिल्लीतल्या त्यांचा स्मारकाला यामुळेच किसान घाट असे नाव दिले गेले. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. कोण बरं, तर चौधरी चरण सिंग. ओके. तर यांची जे काय म्हणतात त्याला स्मारक आहे, त्या स्मारकाला नाव काय दिलं गेलं? किसान घाट. व्हेरी इम्पॉर्टंट.
किसान घाट त्यांचं स्मारकाला नाव दिलं गेलं आहे. आणि त्यांचा जन्मदिवस आपण काय म्हणून साजरा करतो, तर ते किसान दिन म्हणून साजरा करतो. याच कारणास्तव चरण सिंग यांचा जन्मदिवस म्हणजे 23 डिसेंबर हा दिवस भारतात दरवर्षी किसान दिवस, भारतीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकासात, एकूणच समाज घडणीत भारतीय शेतकऱ्यांचे योगदान सर्वसामान्य देशवासियांना पटवून देण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. तर चौधरी चरण सिंग कधी होते ते का, म्हणजे त्यांचं पंतप्रधानाचा काळ काय होता, तर 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर या काळादरम्यान ते भारताचे पंतप्रधान होते आणि म्हणूनच त्यांचं आणि ते जे शेतकरी आहेत त्यांच्या विषयात खूप जास्त लक्ष घालायचे, म्हणून त्यांना आपण काय त्यांचा जो जन्मदिवस आहे ते आपण भारतीय किसान दिन म्हणून साजरा करतो. ओके. आणि त्यांचा जो स्मारक आहे त्याला काय नाव दिलं गेलं आहे, तर त्यालासुद्धा किसान घाट. ठीक आहे. किसान घाट हा नाव दिला गेला आहे. आणि लक्षात ठेवा 23 डिसेंबर हा फक्त आणि फक्त भारतीय किसान दिवस आहे. ओके. इतर राष्ट्रामध्ये किसान दिवस हा वेगळा असतो. जसं की अमेरिकेमध्ये 12 ऑक्टोबर आहे. ठीक आहे. अमेरिकेमध्ये 12 ऑक्टोबर हा किसान दिन म्हणून साजरा करतात. कॅनडामध्ये 11 फेब्रुवारी किसान दिन म्हणून साजरा करतात. घानामध्ये डिसेंबर महिन्याचा पहिला शुक्रवार हा राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. तर प्रत्येक देशामध्ये वेगवेगळं आहे. भारतामध्ये काय आहे, भारतामध्ये 23 डिसेंबर चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस. ठीक आहे. तर लक्षात घ्या, ही जे व्हिडिओ आहे त्याला मी इथेच संपवतो आहे. दुसरी व्हिडिओ मी लवकरच अपलोड करून टाकेन. दोन्ही व्हिडिओ बघायचे आहेत कारण दोघांमध्ये इम्पॉर्टंट न्यूज आहेत. ओके. व्हिडिओ खूप जास्त मोठी होणार म्हणून मी इथेच याला पॉज करतो आहे. व्हिडिओची जी PDF आहे ते तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणारच आहे. तुम्ही टेलिग्राम हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली गेली आहे त्याच्या माध्यमातून आमच्या टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करू शकतात. ओके. तर लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.